चंदनं समर्पयामि स्वान् गन्धर्वा अमरोद्वामेन्द्रल्वा बृहद्वरिः वामोगले सोमो राजा पिलवानक्षादमुच्चलो चंदनं समर्पयामि अक्षन्नामि मदन्तशिवप्रिया महिमा
दूतं सर्वेषां जीवनं देवताभ्यो नमः पयस्नानं समर्पयामि समर्पयामि आपोहिष्टामयो भुवसार ऊर्जे गदारणमहेरणाय जगते दोरकस्नानं समर्पयामि दधिस्नानं समुद्भूतं मधुरां लं देवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि समर्पयामि घृतस्नानं घृतं मिमिक्षे देवताभ्यो नमः
नमः विष्णु नमो नमः आद्यात्रि जो विजयन्ति विष्णु नमो नमो नाथ सेनाय विष्णु नमो नमो दिव्यो हरे विष्णु नमः आश्रिता संग्रहीत विष्णु नमो नमः जो हरे विष्णु नमः Jai
तमाम महाराष्ट्रात नाही तर ब्रह्मांडाचा नाही त्याला आपण पाणी नाही त्याचं आम्ही दरवर्षी भावना पण दिवस असतो आणि त्या निमित्तानं पूजा आरती फराळाचं वाटप त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी एकादशी दिवशी संध्याकाळी मोठ्या स्वरूपात हरिनामाचा जागर असतो. आपल्या बीड शहरातील आणि महाराष्ट्रातील नामवंत गायक इथं आपली सेवा हजर करतात. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी महापंगत असते. कशा पद्धतीने तुम्ही पूजा करता, काय काय असतं त्या पूजेचं? आज आम्ही 11 ब्रह्मवंतांच्या मंत्रोपचारात आणि सगळ्या भक्तजनांच्या उपस्थितीने आज पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. अगदी सामान्य माणसापासून तर उच्च विद्यापीठ आणि उच्च पदस्थ सगळीच भक्तजन या कार्यक्रमात सहभागी असतात. आता त्यानंतर आपण महाआरतीचाही आताच आयोजन पाहिलं. आता याच्यानंतर फराळाचं वाटप असतं आणि संध्याकाळी अगदी छान अगदी हरिनामाचा जागर असतो. हा आगळा वेगळा जो उपक्रम आहे तो नेमका ही कल्पना नेमकी कशी सुचली? आले देवाजीच्या मनात तिथे कोणाची काही चालना या उक्तीप्रमाणे माझ्या यजमानांना असं सहज वाटलं की आपण घरामध्ये हॉलमध्ये टी व्हीच्या ऐवजी तिथं जर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर पुढील येणाऱ्या पिढीलाही सुसंस्कार होतील आणि आम्हाला समाजसेवेची आवड होती. आणि आज आम्ही राजकारणात सक्रिय आहेत तर जे आडले नडलेले पीडित जे आमच्याकडे छोट्या मोठ्या समस्या घेऊन यायची आणि त्या समस्या जेव्हा घेऊन आडल्या नडला किंवा गरजवंत यायचा तेव्हा हॉलमध्ये प्रवेश करायचा तेव्हा जेव्हा विठ्ठल रुक्मिणीची त्यांना मूर्ती दिसायची तर आपलं अडचण दूर होईल हा एक विश्वास त्यांच्या मनी असायचा. आणि अगदी आम्ही सर्वसामान्य माणसं जरी असलो तरी आपल्याकडे कोणीतरी एखादी अडचण घेऊन आली आणि विठ्ठल पांडुरंग साक्षात आपल्या पाठीशी उभे आहेत तर आपण नक्कीच या गरजवंताची मदत करू शकतो, यांच्या आडी अडचण दूर करू शकतो हा विश्वास त्यातून निर्माण झाला. आणि तेव्हा कसलेही आमच्या परिवाराला वारकरी संप्रदायाची म्हणा किंवा वारीची परंपरा नाही पण आज एक सामाजिक कार्य हाती घेता असतात आणि भगवंताची ती इच्छाशक्ती म्हणावं लागेल, त्याचे आशीर्वाद म्हणावं लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंग आमच्या घरी अवतरलेले आहे असा एक आमची अनुभूती आहे. आपण आता हे 14वं वर्ष आहे. गेल्या 13 वर्षापासून आपण हे करतो. बीड जिल्हा आणि मराठवाडा हा साधू संताची भूमी म्हणून ओळखला जातो. इथं संत भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील किंवा भगत नारायण महाराज असतील यांचे मोठे देवस्थान ह्या भूमीमध्ये आहेत, लाभलेले आहेत. आणि हा जिल्हा जो आहे
ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर बऱ्याचशा लोकांना ज्यांना आरोग्याचे काही प्रश्न आहेत अशांना दिंडीत जाणं इतक्या लांब होत नाही. तर आमच्या हे लक्षात आल्याच्या नंतर मी 14 वर्षापूर्वीच सहकुटुंब असा निर्णय घेतला की आपण गोरगरिबांसाठी याच्यासाठी आपण तिकडे पांडुरंगाला जाऊ शकत नाही. तर पांडुरंग तर लेकरावाळा आला आहे, पण आपण पांडुरंगाला इकडे आणू शकत नाहीत का? तर मी पांडुरंगालाच इकडे घेऊन आलो आणि सगळ्यांची इथं व्यवस्था केली, पूजापाठ. आणि हा जो आहे तो 18 पगड जातीचा हा सगळ्यांचा एक श्रद्धास्थान म्हणून मानला जातो. हा फक्त परिवारापुरता, मला असं वाटलं होतं की सुरुवातीला 1-2 वर्षामध्ये परिवारापुरता कार्यक्रम राहील, पण त्याच्यानंतर कालांतराने ह्याला सगळ्या समाजाने सगळ्या लोकांनी ह्याला असं उचललं की हा सगळा सामूहिक हा सोहळा निर्माण झाला. आणि आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद झाला की आम्ही एखादी गोष्ट केल्याच्या नंतर लोकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला आणि आम्हाला ह्या गोष्टीचं सगळ्या कुटुंबाला, अष्टपुत्र परिवाराला आणि माझ्या सर्व मित्र कंपनीला ह्या गोष्टीचं समाधान आहे की इतर काही बाकीच्या गोष्टी काही हे करण्यापेक्षा थोडंसं धार्मिक जर गोष्टी केल्या तर घर, ग्रस्ती, समाधान आणि सुख हे सगळ्यांना एकत्रित लाभेल म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि आषाढी महोत्सवात 14 वर्ष आम्ही पार करीत. ओके. वाढू लागणार मला आपण रंग
ते जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. एखादा छोटा मोठा कार्यक्रम हा तर आपला आषाढी महोत्सव एवढ्या मोठ्या स्वरूपात असतो. आणि मला वाटतंय आपण दोघंही विलास भाऊ आणि तुम्ही अहोरात्र परिश्रम करता, या भागाची सेवा करत आहात. आपलं प्रत्येकाशी एक आपुलकीचं नातं आहे आणि मला वाटतं या प्रभागातल्या प्रत्येकाला वाटतं विलास भाऊ आणि जयश्रीताई आपल्या परिवारातले आहेत. मला वाटतं हा आपलेपणा जपण्याचं काम विधाते परिवारानं नक्कीच केलेलं आहे. आणि म्हणून ताईंना मी विनंती करतो आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात आणि या 14व्या यशस्वी वर्षातल्या आषाढी महोत्सवाविषयी पहिल्या वर्षापासनं थोडक्यात आपण आम्हाला थोडंसं सांगावं, आपण आमच्याशी हितगुज करावं. कारण ताईंना मी काही भाषण करायला बोलवलेलं नाही. भाषण कुठं करतात? सभेमध्ये. पण आपल्या माणसाची भाषण करत नसतात, हितगुज केलं जातं. तसं मी भाषण म्हणणारच नाही. तुम्ही आपल्या परिवाराशी हितगुज करावं अशी विनंती. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. अष्टपुत्र महोत्सवाचं हे 14वं वर्ष आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण यशस्वीपणे पूर्ण केलं आणि ही वाटचाल पुढेही अशी अविरत चालू राहील. विठ्ठल रुक्माईच्या प्राणप्रतिष्ठेपासून तर आजच्या या 14व्या वर्धापन दिनापर्यंत ही सगळी माझी भाऊ बंद, ज्येष्ठ माझे माता पिता, ह्या सगळ्यांचे आशीर्वाद, यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. आणि यामुळेच हा आषाढी महोत्सव हा फक्त विधाते परिवारांचा राहिला नाही, तर हा संभाजीनगर आणि बीडकरांचा झालेला आहे. प्रत्येक जण पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट धरतात. पण या माझ्या सगळ्या बांधवांमध्येच मला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. मात्या पित्याची करता सेवा, नेहमी दिसे पंढरी कशाला, येऊ तुझ्या मंदिरी, असं म्हणतात ना, अगदी त्याचीच प्रचिती मला या 14 वर्षात आलेली आहे. आमचे पितृतुल्य असे भरत अण्णा, त्याचबरोबर ज्यांनी आज त्यांच्या सुश्रव्य अशा आवाजानं मंत्रमुग्ध केलेलं आहे,
त्यांनी गेली 2 वर्ष सेवा दिली आणि तो मोह आम्हाला आवरता आला नाही, म्हणून आम्ही यावर्षी पुन्हा त्यांना निमंत्रित केलं. आणि त्यांची तीच भावना होती की 2 वर्षी मी आलो होतो, आता 3ऱ्या वर्षी मला यायचंच आहे. कारण जो इथे आला तो पांडुरंग चरणी विलीन झालेला आहे. कणकण में भगवान म्हणतात ना, त्याचं प्रत्यक्ष रूप मला इथं दिसत आहे. विठू माझा लिकुडवाळा संगे भक्तांचा मेळा. समाजकारण करता करता राजकारणाची सत्तासूत्रे ह्या बांधवांनी आमच्या हातात दिली. आणि जे काय रंजले गांजले त्या समनी जो आपुले तोच साधू ओळखावा, देव तेच जाणावा. तो प्रत्येक गरजू आडल्या नडल्यामध्ये आम्हाला नित्य पांडुरंगाचं दर्शन होऊ लागलं. आणि कळत न कळत हे बीड नगरी, ही चंपावती नगरी प्रत्यक्ष पंढरपूर भासू लागली. हे या आतापर्यंतच्या वाटचालीचं रहस्य आहे. तुम्ही जे मला रहस्य विचारलेलं आहे. आणि आमचे भरत अण्णा तर या आषाढी महोत्सवाचा श्वास आहे. त्यांच्या श्वासाशिवाय हा महोत्सव आजपर्यंत वृद्धिगत होणं हे शक्यच नव्हतं. आणि अण्णा तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी सदैव राहतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आत्ताच मी भाऊंना विनंती केली होती, काही गाण्यांची मी फरमाईश केली. भाऊ, जे माझ्या वैयक्तिक भावना होत्या, हे विधाते परिवार, हे अष्टपुत्र प्रतिष्ठान आणि स्त्री शक्ती प्रतिष्ठान, हे सगळं ह्या बांधवांच्या भगिनींच्या शुभेच्छा आणि आशीर्वादावर ही वाटचाल करत आलेला आहे. आयुष्यातील अनेक अडचणी, अवघड वाटा ह्या फक्त ह्या मित्रांच्या, ह्या आप्तीय आणि स्नेहीजनींच्या सहकार्याने अगदी सुकर झालेल्या आहे. आणि माझ्यासारखी एक सर्वसामान्य गृहिणी आज या प्रभागाचं नेतृत्व करत आहे. आणि या माध्यमातून मला ह्या प्रत्येकातील पांडुरंगाची सेवा करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. तर इथे जमले माझ्या प्रत्येक बांधवांना मला हेच वाक्य बोलायचं आहे की तुमच्या प्रत्येकाची सेवा करताना तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घडतं. आणि त्या पांडुरंगाची कदाचित हीच इच्छा असावी की माझ्या हातून, आमच्या दोघांच्या हातून तुमची सेवा घडावी. आपल्या या महोत्सवाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल पुनश्च एकदा अष्टपुत्र परिवार आणि स्त्री शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने आणि विधाते परिवाराच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करते आणि आभारही मानते. धन्यवाद. असं म्हणते परिचय नाही म्हणजे तुझा परिचय माझ्या लक्षात आलं होतं. प्रत्येक इलेक्शनला आपल्या सहकार्य कधी त्यांनी सरच्या मोबाईलमध्ये काढा. हो आले कुणी पातळ टाकून पनीर नका चिरंजीव पनीर टाकून चिरंजीव हां
भाजी भाजी मग ना ना दुपटी नाही दिलेली, शेव नाही आणलेली. थोडी टेस्ट आपल्याकडून राहिले बसायचे. जेवणार नाही कोणतं तुम्ही भैया? जेवले का तुम्ही? आधी जेवले ना? सगळेजण दम्मानी जा, अवकाश सगळेजण. थँक्यू 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 थँक्यू.